हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण जय 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 राम कृष्ण जय 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 राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरि सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटवरी ते बनिया करकटवरी ते बनिया सुंदर ते ध्यान करकटवरी देवोनिया करकटवरी देवोनिया हे तुझी हार गळा काते पितांबर तुझी हार गळा काते पितांबर आवडे निरंतर हेचे दान आवडे निरंतर हेचे दान तुझी हार गळा काते पितांबर आवडे निरंतर हेचे दान आवडे निरंतर मकर कुंडले तळपती तवाने मकर कुंडले तळपती तवाने मकर कुंडले तळपती त्रवाने कंटिक शुभ मने विराजित कंटिक शुभ मने विराजित मकर कुंडले तळपती त्रवाने कंटिक शुभ मने विराजित कंटिक शुभ मने विराजित तुळशी हार गाळा काते पितांबर तुळशी हार गळा काते पितांबर तुळशी हार गाळा काते पितांबर तुझी हार गळा काते पितांबर तुझी हार गाळा काते पितांबर आवडे निरंतर हेचे दान आवडे निरंतर हेचे दान तुझी हार गळा काते पितांबर आवडे निरंतर आवडे निरंतर हे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे माझे तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे म्हणे माझे माझे तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे हे पाहिन त्रिमुख आवडीने श्रीमुख आवडीने पाहिन त्रिमुख आवडीने श्रीमुख आवडीने कृती आरोग कृती आरोग काच पिता बर कृती आरोग ला तुळशी आरोग तुळशी आरोग तुळशी आरोग आवडे निरंतर हेचे दान आवडे निरंतर
पितांबर तुझी आरे गळा तुळशी हार गळा तुळशी हार गळा माझे पितांबर तुळशी हार गळा सदा माझे डोळा जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळा जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया रखुमाईचा पती सोयरी रखुमाईचा पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 मद प्रेम सर्व काळ मज प्रेम सर्व काळ मज प्रेम सर्व काळ विठू माऊली हातीवर दे विठू माऊली हातीवर दे विठू माऊली हातीवर दे विठू माऊली हातीवर दे तरुणी राही हृदय माझा संचारून राही हृदय माझा संचारून राही हृदय माझा गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझ प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ तुका म्हणे काही न मागो आणि का ओ तुका म्हणे काही न मागो आणि का कामने काही न मागवानिक तुका म्हणे काही न मागवानिक तुका म्हणे काही न मागो आणि का तुका म्हणे काही न मागो आणि तुका म्हणे काही न मागवानिक तुका म्हणे काही न मागवानिक तुझे पायी चूक सर्व आहे तुझे पायी चूक सर्व आहे वो तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 जय मद प्रेम सर्व काळ जय मद प्रेम सर्व काळ ओ प्रेम सर्व काळ जय मद प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम माई बारखुमाई बारखुमाई विठू बारखुमाई 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 बारखुमाई
माये नंतर ऍडजस्ट कर खुर्ची घेतल्यावर इको नको लावू इको चालत नाही महाराज इकडे येत एक दोघं बी इकडे या दोघं बी पटकन मला माईकवर बोलावं बोलायला ना पुढे सरका या लागून बसा बरं जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जोडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा आगर माधव देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण
जय जय राम कृष्ण हरी 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 न साधे ते योगी न सापडे जगी साधे योगी न सापडते जगी न साधे ते योगी न सापडे जगी न सापडते जगी तो नंदाच्या ओसंगी उत्सुंगी खेळे न साधे ते योगी न सापडे जगी 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 तो नंदाच्या ओसंगी उत्सुंगी खेळे कृष्ण माझा हरी खेळतो गोकुळी माझा हरी खेळतो गोकुळी कृष्ण माझा हरी खेळतो गोकुळी माझा हरी खेळतो गोकुळी गोपिका सकळी वेधियेला गोपिका सकळी वेधियेला गोपिका सकळी वेधियेला गायींचे कळप गोपाळ अमुप गायीचे कळप गोपाळ अमुक गायींचे कळप गोपाळ अमुप गायीचे कळप गोपाळ अमुक खेळतसे दीप वैकुंठीचा खेळतसे दीप वैकुंठीचा खेळतसे दीप वैकुंठीचा कृष्ण माझा हरी खेळतो गोकुळी 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 गोपिका सकळी वेधियेल्या गोपिका सकळी वेधियेला गोपिका सकळी वेधियेला निवृत्तीचे दिपडे वैकुंठ साबडे सतीचे विषय वैकुंठ सापडे निवृत्तीचे दिपडे वैकुंठ साबडे निवृत्तीचे दिपडे वैकुंठ सापडे यशोदेचे कोडे चुंबन देती सुदेचे कोडे चुपण देती यशोदेचे कोडे चुपण देती निवृत्तीचे दिपडे वैकुंठ साबडे निवृत्तीचे दिपडे वैकुंठ सापडे निवृत्तीचे दिपडे वैकुंठ साबडे निवृत्तीचे दिपडे वैकुंठ सापडे यशोदेचे कोडे चुंबन देती यशोदेचे कोडे चुपण देती यशोदेचे कोडे चुपण देती कृष्ण माझा हरी खेळतो गोकुळी 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 गोपिका सकळी वेधियेल्या गोपिका सकळी वेधियेला गोपिका सकळी वेधियेला विठोबार कुमारी गोपाळ कुमार जय जय विठोबार कुमारी गोपाळ कुमार जय जय ठोबार कुमारी गोपाळ कुमार जय जय ठोबार कुमारी जय जय ठोबार कुमारी जय जय ठोबार कुमारी गोपाळ कुमार जय ठोबार कुमारी गोपाळ कुमार न साधे तो
जगी न सांभळे योगी न संभळे जगी तो नंदाच्या ओसंगी ओसंगी खेळे तो नंदाच्या ओसंगी
श्री ज्ञानदेव विठ्ठल बोला पुंडली न साधे ते योगी न संपडे जगी तो नंदाच्या ओसंगी वृत्संगी खेळे कृष्ण माझा हरी खेळतो गोकुळी गोपिका सकळी वेधियल्या गायींचे कळप गोपाळ अमूप खेळतसे दीप वैकुंठीचा कृष्ण माझा हरी खेळतो गोकुळी गोपिका सकळी वेधियल्या निवृत्तीचे दिपडे वैकुंठ साबडे यशोदेचे कोडे चुंबन देती कृष्ण माझा हरी खेळतो गोकुळी गोपिका सकळी वेधियल्या विठ्ठला 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 बोला पुंडलिक बाहेर करणे आहेत का करणे बंद करा बॉक्सचा आवाज असू दे चालू आणि इको सर्व माईकचा बंद करून टाका न साधे ते योगी न संपडे जगी तो नंदाच्या ओसंगी वृत्संगी खेळे कृष्ण माझा हरी खेळतो गोकुळी गोपिका सकळी वेधियल्या वारकरी संप्रदायाचे आद्य संत ज्यांच्यापासून वारकरी संप्रदाय उदयाला आला नाथ पंथातून वारकरी पंथात परिवर्तित झाला असे संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा हा अभंग आहे. फार क्वचितच त्यांचे अभंग घेतले जातात. ते म्हणायला पण अवघड आहेत आणि कळायला पण अवघड आहेत. म्हणणाऱ्यांची सुद्धा कसरत होईल असे. मग एखाद्या माणसाच्या मनात प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे की असे अवघड अभंग खेड्यापाड्यात घ्यायचं काय कारण आहे. असा प्रश्न येऊ शकतो. पण ज्यांचं आज पुण्यस्मरण आहे असे वारकरी संप्रदायाचे एक साक्षात्कारी सत्पुरुष वैकुंठवासी भोसले साहेब, वाढवायला नको एवढाच पाहिजे, वाढवू नका. आणि एवढे लोक आलेत यांनाच ऐकू गेलं पाहिजे, फक्त एवढ्यानाच. असे वैकुंठवासी भोसले साहेब, त्यांची ही तिसरी पुण्यतिथी आहे आणि त्या संबंधी 3 दिवसाचा उत्सव आहे. त्याचा आज काल आहे. प्रश्न मी उपस्थित केला की असला अवघड अभंग घ्यायचं काय कारण आहे. एक असा साधाचा अभंग घेऊन काला करता आला असता. मी अवघड शब्दांची कसरत खळत निवृत्तीनाथ महाराजांचा अभंग घेण्याचं काय कारण आहे. याचं कारण सर्वांना कळणार नाही. हा अभंग घेण्याचं कारण की हा अभंग घेतला तर भोसले बाबांना आनंद होईल असं मला वाटतं. असं का वाटतं. कारण हा काल्याचा अभंग त्यांचे गुरुजी वैकुंठवासी संत कोंडाजी बाबा घेत होते. माझे गुरुजी जो अभंग घेत होते तो काला अभंग आज आहे म्हटल्यानंतर त्यांना आनंद होणं स्वाभाविक आहे. हा त्याच्या मागचा हेतू आहे. आणि कोंडाजी बाबांच्या सानिध्यात जे जवळचे जुने वारकरी आहेत त्यांना माहीत असेल की हा अभंग बाबा कीर्तनाला घेत होते.
अवघड अभंग आहे, तो सुलभ करून सांगणार आहे. नकोय काय? मलाही नको आणि कुणालाच नको. इकडे नाही, घाणेरड्या प्रथा सुरू करू नका. अलीकडे एक नवीन पद्धत आली की गुळाच्या वाट्या आणि पाण्याच्या बाटल्या. थोड्या दिवसाने असं होईल की टाळकऱ्याच्या पुढे बाकडं असेल आणि त्याच्यावर गुळाच्या वाट्या असतील. हे सगळे कोंडाजी बाबांच्या जवळचे वारकरी बसलेत. मला असं म्हणायचं आहे की जंडळोबारा 42 दिवस उपवास करू शकतात, आपण 42 मिनिटं थांबायला काय अडचण आहे? 42 दिवस त्यांनी उपवास केला गुरुप्राप्तीसाठी. त्याचे आपण सगळे वारसदार. बरं, जे गातायत त्यांनी घेतलं तर ठीक आहे, बसलेला श्रोता पण खातो, काय संबंध आहे? परवा एका पकवाजाने पकवाजावर वाटी ठेवली होती, प्रमाण संपले की गुळ खायचा. कुठे चाललोय आपण? कीर्तन सुरू झालं की देव माझा आणि मी देवाचा, यापेक्षा तिसरं कोणतंही व्यवधान असता कामा नये. इकडे लक्ष द्या, माझ्या विचाराला कुठेतरी खीळ बसता कामा नये. आज मला या कीर्तनामध्ये 3 जबाबदाऱ्या आहेत आणि त्या मला माझ्या वेळेमध्ये संपन्न करायच्या आहेत. पंखा बंद करा, तोही बंद केला तर चालेल. थोडं उकडेल, पण कदाचित उकडलं तरी संत बोधाची फुंकर त्याच्यावर शांत करेल. शांत ऐकलं पाहिजे. अभंग संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा आहे. याचं वैलक्षण्य जर कोणतं असेल तो गवळण सदरातला अभंग आहे. इकडे लक्ष द्या, प्रत्येक वाक्य खूप शांततेने ऐका. मूलतः पहिली जी या अभंगाविषयीची भूमिका आहे, गवळण ही शृंगार रसात असते. बहुतेक वेळा जे 9 रस आहेत त्यामध्ये गवळण ही शृंगार रसात असते. गवळणीमध्ये शृंगार रस ओसंडून वाहत असतो. मूलतः विरक्त असणाऱ्या निवृत्तीनाथांना गवळण म्हणण्याची इच्छा व्हावी, हेच या अभंगाचं वैशिष्ट्य आहे. ते स्वतः विरक्त आहेत. विरक्त असणाऱ्या महात्म्याला शृंगार रसातली गवळण निर्माण करण्याची इच्छा व्हावी आणि त्याच्यातून प्रभुप्रेम व्यक्त व्हावं, अशा स्वरूपाचा अभंग आहे. वैशाख शुद्ध दशमी आज आहे. याच दिवशी भोसले बाबांनी आपला देह विसर्जित केला. पहिला टप्पा माझा तो आहे की एका महापुरुषाचं पुण्यस्मरण आहे. प्रश्न असा आहे की भोसले बाबा होण्याच्या अगोदर व ते जाण्याच्या अगोदर वैशाख शुद्ध दशमी नव्हती काय? होतीच ना. पंचांग निर्माण झाली तेव्हापासून तिथी आहे. मग आज त्याला पुण्यतिथी का म्हणायचं, हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर असं आहे, तिथी सामान्यच असते, पण त्या तिथीवर एखाद्या महापुरुषानं देह ठेवला की तिथी सुद्धा पुण्य होते, तिला पुण्यत्व प्राप्त होतं आणि तिला पुण्यतिथी अशी संज्ञा येते. हे लक्षात ठेवा. हे फार महत्त्वाचं गणित आहे. माझा प्रश्न असा आहे, ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ होण्यापूर्वी कार्तिक वद्य त्रयोदशी नव्हती काय? होतीच. ती पुण्यतिथी नव्हती. तुकाराम महाराज वैकुंठाला जाण्यापूर्वी फाल्गुन वद्य द्वितीया नव्हती काय? होतीच ना, पण ती बीज नव्हती. महाराजांनी वैकुंठ गमन केलं म्हणून त्याला बीज अशी संज्ञा आली. एकनाथ महाराज जलसमाधी घेण्यापूर्वी फाल्गुन वद्य षष्ठी नव्हती काय? होतीच ना, पण नाथ जाण्यापूर्वी ती षष्ठी सुद्धा अनाथ होती. ते गेल्यामुळे ती सनाथ झाली आणि तिला नाथ षष्ठी म्हणू लागले. तसं भोसले बाबांच्या निर्गमनानं आजच्या तिथीला पुण्यत्व आलं. आज तिथी सुद्धा पुण्य झाली, पावन झाली. त्याच्या अगोदरच माझी त्यांची इथंच भेट झाली होती.
एका समारंभात. त्याच्यानंतर भेट झाली नाही. अगोदर पुष्कळ वेळा झाली. अनेकदा उत्सवात, कीर्तनात, प्रवचनात, वारीमध्ये भेटी होत गेल्या. त्यांचं वर्णन करायला एक स्वतंत्र कीर्तन करावं लागेल. सर्वांना विनंती आहे की आपले मोबाईल बंद करून ठेवा. कीर्तनामध्ये त्याचा विक्षेप होऊ नये. ते कीर्तन यंत्र चांगलं आहे पण माणसातून उठवत आहे. अगोदर माझ्या हातात वेळ कमी आहे, मला बरंच काही सांगायचं आहे. वर्णन करायला शब्द पुरणार नाहीत, पण एका वाक्यात जर वर्णन करायचं झालं तर भोसले बाबा कसे होते. भोसले बाबा मी म्हटलं, पण आम्ही त्यांना भोसले साहेबच म्हणत असो. जे जुने वारकरी त्यांना विचारा, आहे की नाही, भोसले साहेबच म्हणत होतो. हे चंद्रकांत बाबा बसलेत. आमच्या सगळ्या महिना वारकऱ्यात आणि नेमाचे वारकरी त्यांना भोसले साहेबच म्हणत होते. मला त्यांच्या नावाचं खूप कौतुक वाटायचं. जेव्हा केव्हा भेटायचं त्यांना मी म्हणायचो, साहेब तुमचं काय वेगळं आहे, आणि बाबा कधी साहेब होत नाही, साहेब कधी बाबा असत नाही. बाबा कधी साहेब होणार नाही आणि साहेब बाबा होणार नाही, पण दोनही पद तुमच्या नावामध्ये, तुम्ही साहेबपणात आणि बाबापणात, असे हे भोसले बाबा. त्यांचं एका वाक्यात जर वर्णन करायचं झालं, मला कोणी विचारलं की त्यांचं वर्णन करायचं तर कसं करायचं, तर मी एका वाक्यात एवढंच सांगेन की आळंदी पंढरीचा वारकरी कसा असावा हे त्यांच्याकडनं बघून कळावं. हे भोसले बाबांचं व्यक्तिमत्व. हे व्यक्तिमत्व तसं आहे. आळंदी पंढरीचा वारकरी कसा असावा हे त्यांच्याकडे बघून ठरवावं. अशी माणसं आता जवळपास संपत आली. क्वचितच कुठेतरी असं दर्शन होऊ शकेल. माझ्या कीर्तन परंपरेचे मार्गदर्शक वैकुंठवासी सद्गुरू सदानंद महाराज आळंदीकर हे खूप मोठे तत्वज्ञ होते. त्यांच्याकडे माझं शिक्षण झालं कीर्तनाचं. इकडे लक्ष द्या. ते असं त्यांचं वाक्य म्हणून सांगतो. सध्या अलीकडचे कीर्तनकार दुसऱ्यांची वाक्य सांगतायत पण नाव सांगत नाहीत. ते सदानंद गुरुजी सांगायचे कीर्तनात. सांगावं का ना थोडा द्विधा झालोय, सांगतो चला. ते म्हणायचे, एखादा साधू गेला खूप नुकसान होतं. एखादा साधू वैकुंठवासी झाला खूप नुकसान होतं. इथपर्यंत तुम्हाला पटेल, नंतर मतभेद होतील, पण ते सत्य आहे ते सांगतो. ते म्हणायचे, एखादा साधू गेला तर खूप मोठं नुकसान होतं, जेवढं एखादा पुढारी गेल्यावर होत नाही, असं ते पुढे म्हणायचे. एक पुढारी गेला तर फार नुकसान होत नाही. आणि ते पुढे असं म्हणायचे, किंबहुना त्याच्या खालचे पुढारी त्यासाठी प्रयत्नशील असतात. पटो नाही तर न पटो, ते गुरुजीचं वाक्य आहे, माझं नाही. आणि एक साधू गेला, त्याचं कारण एक साधू निर्माण होण्यासाठी काही तप जावी लागतात, तेव्हा एक साधू निर्माण होतो. भोसले बाबांच्या वैकुंठ गमनानं जी पोकळी निर्माण झाली ती कधीच न भरणारी आहे. त्यांचं एक अस्तित्व स्वतंत्र होतं. त्यांच्या जवळच्या माणसांना ते माहिती आहे. अशा एका महापुरुषाची पुण्यतिथी आहे आणि त्याचा काल आहे. कालेच्या प्रकरणाकडे वळतो. माझ्या प्रिय श्रोत्यानो, अनेक अनेक पंथ आहेत जे कृष्ण भक्तीचा विचार सांगतात. खूप पंथ आहेत, मग ते सांगायला पण वेळ नाही आहे. उलट पक्षी काही तुटपुंजा साहित्यावर काही पंथ जगभरात गेले, त्याचा नामोल्लेख करत नाही. त्यांच्याकडे लिटरेचर नाही आहे, पण ते जगभरात गेले. पण वाङ्मय वैपुल्य असताना सुद्धा वारकरी संप्रदाय अजूनही मागे, हे खेदानं कबूल करावं लागतंय. त्यांनी पण कृष्ण वाचला, अभ्यासला, वारकरी संप्रदायाने पण अभ्यासला. पण जगाच्या पाठीवर शहाणा पंथ कोणता, शहाण्या लोकांचा पंथ कोणता, असा प्रश्न निर्माण झाला तर फक्त वारकरी संप्रदायाचं नाव घ्यावं लागेल. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. प्रज्ञावंतांचा संप्रदाय, विचारवंतांचा संप्रदाय म्हणून त्यांनाच नामांकन द्यावं लागेल.
याचं कारण इकडे लक्ष द्या. इतर पंथीयांनी कृष्ण भक्ती केली, प्रश्नच नाही, आणि तिकडं गर्दी जास्त आहे आपल्यापेक्षा, खूप गर्दी आहे. गर्दी काय याचं पण मला कारण कळलं त्याचा शोध घेतल्यावर. खाऊन पिऊन परमार्थ करता येत असेल तर गर्दी होणारच. कधी कधी मला पण असं वाटतं की आपण रविवारची सवलत द्यावी की वीकेंडला चालेल, पण अशी सवलत वारकरी संप्रदाय कधी देणार? कारण जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्ये सांभाळावी, हे आपलं तत्व आहे. अशी सवलत मिळणार नाही. पण त्यांनी पण कृष्ण अभ्यासला, आपणही अभ्यासला. त्यांनी कृष्णाचं वर्णन केलं, आपणही केलं. प्रश्न आहे काय, इकडे लक्ष द्या. विशेषतः उत्तर भारतीय लोकांनी उत्तरेतल्या भगवान कृष्णाच्या नृत्यावर लक्ष केंद्रित केलं, रास केलेला प्राधान्य दिलं. तिकडे रासक्रीडा महत्वाची मानली. रासक्रीडा उत्तमच आहे, त्यात कुणाचं दुमत नाही. श्रीमद भागवत वाचा, दशम स्कंदात त्याची लीला आहे. पण वारकरी संप्रदायाने रासक्रीडेला महत्व तर दिलंच दिलं, पण भगवान कृष्णाच्या काला या क्रीडेवर लक्ष केंद्रित केलं. लक्षात घ्या. आता मी विस्तार करत नाही कारण तेवढा खूप वेळ लागेल. एका वाक्यात सांगायचं झालं सांगितलं, काला ही वारकरी पंथाची ओळख आहे, हे लक्षात घ्या. काला ही वारकरी संप्रदायाची ओळख आहे. का तर इतर पंथामध्ये अन्नदान आहे आणि वारकरी संप्रदायात पण आहे, पण ते लोक अन्नदान करतात त्याला भंडारा म्हणतात. तुम्ही उत्तर भारतात जा, भंडारे चालू आहेत, तिथले लोक म्हणतात चलो आइए भंडारा चालू आहे, प्रसाद पाहिये. आपल्यापेक्षा जास्त अन्नदान शीख बांधव करतात. त्यांच्या गुरुद्वारात किती अन्नदान आहे, नांदेडला जा, गुरु गोविंद सिंगाची गादी आहे, 24 तास अन्नदान आहे. रात्री 2ला गेला तरी तुम्हाला जेवण आहे, एवढं अन्नदान आहे. असं नाही आहे की भात संपल्यानंतर उपडा ठेवला पातेलं, चालूच आहे. पण ते अन्नदान करतात, ते जो प्रसाद देतात त्याला लंगर म्हणतात. ते त्याला लंगर म्हणतात. आइए लंगर चालू आहे, लीजिए, हाताला धरून नेतात, आदरानं जेवायला घालतात. माझा प्रश्न होता की उत्तर भारतातल्या प्रसादाला भंडारा म्हणतात, शीख बांधव करतात त्याला लंगर म्हणतात, वारकरी जो प्रसाद देतात त्याला काला का म्हणतात? आणि त्यांच्याकडे काला नाही, आपल्याकडेच काला का असावा? याचं उत्तर एवढंच आहे, काला करण्यासाठी कृष्ण आणि गोपाळ असावे लागतात. ते फक्त वारकऱ्यांमध्येच आहेत आणि म्हणून तिथंच काला आहे, इतरत्र काला नाही. दुसऱ्या पंथीयांनी काला केलेला नाही. या काल्याची जी परंपरा कशी आहे, पहिला काला झाला श्रीमद भागवताच्या विचारानुसार, पहिला काला झाला तो भगवान श्रीकृष्णाने केला. पहिला काला भगवान कृष्णाचा, तो त्यांनी सवंगडी घेऊन यमुनेच्या काठी केला, यमुनेच्या विस्तीर्ण वाळवंटात केला. दुसरा काला जो झाला तो बाल भागवत नामदेव राय, ज्ञानोबा राय, चोखोबा राय, संत कबीर महाराज, जनाबाई, गोरोबा काका, सावतोबा या सगळ्या संतांनी चंद्रभागेच्या वाळवंटात केला. पहिला काला झाला यमुनेच्या काठी, दुसरा झाला चंद्रभागेच्या काठी. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी. पहिला काला झाला तो भगवान कृष्णाने केला, यमुनेच्या वाळवंटात केला, यमुनेच्या तीरावर केला. दुसरा काला साधू संतांनी केला आणि तो चंद्रभागेच्या काठी केला. आणि आपण सगळे भाग्यवान आहोत की आपण कृष्णेच्या काठी काला करतोय. सन्निध कृष्णामाई आहे, कृष्णेचं खोरं आहे सगळं. सातारा जिल्हा भाग्यवान आहे ज्याच्यातून कृष्णामाई वाहते. आता हा काला, इकडे लक्ष द्या.
याचं वैशिष्ट्य असं आहे ते मी शेवटीच्या टप्प्यात सांगणार आहे. तुर्तास अभंगाकडे वळतो. असा वारकरी संप्रदायाचा नियम आहे की काला करण्यासाठी एक तर काल्याचा अभंग पाहिजे, न तर तो गवळण सदरातला पाहिजे, नाहीतर बाळक्रीडा पाहिजे. या 3 अभंगापैकी कोणता तरी अभंग घेऊन काल्याचं निरूपण करावं लागतं. मी निवृत्तीनाथ महाराजांची गवळण घेतली आहे. त्याचा आशय असा आहे की प्रभुप्राप्तीचे अनेक साधन आहेत, अनेक मार्ग आहेत, पण तो त्यांनी प्राप्त होत नाही. मी आता विस्तार करायच्या विचारात नाही आहे, पण अनेक कीर्तनकार आणि प्रवचनकार आज उपस्थित आहेत कीर्तनासाठी. त्यांच्याकरता म्हणून काही सांगावं या हेतूनं बोलतो. खरं तर रात्री श्रीवर्धनला कीर्तन करून मी प्रवास करून थकून आलो आहे. केवळ भोसले बाबांचं पुण्यस्मरणाचं कीर्तन आहे म्हणून मी प्रवास केला. एका महापुरुषाच्या पुण्यतिथीला गेलं पाहिजे म्हणून. थोडं अवघड आहे पण मी बोलतो, विचारपूर्वक ऐका. संतपूर्व कालामध्ये ज्ञानच श्रेष्ठ आहे अशी वदंता होती. ज्ञानापेक्षा काहीच श्रेष्ठ नाही, सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे अशी भूमिका होती. ज्ञानश्रेष्ठ या बाबतीत कुणाचं दुमत नाही. त्या विचाराला धक्का न लावता वारकरी संप्रदायाने आपला सिद्धांत पुढे केला की ज्ञान श्रेष्ठ, याच्यात काही वाद नाही, पण ज्ञान प्राप्तीनंतर काहीच मिळवायचं राहत नाही या विचाराला छेद देत ज्ञानापेक्षा प्रेम श्रेष्ठ आहे हा नवीन सिद्धांत मांडला. म्हणून वारकरी संप्रदायाची तत्वप्रणाली हे ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती आहे. याच्यात काय फरक आहे 2 वाक्यात सांगतो या सगळ्या तरुण कीर्तनकारांसाठी. ज्ञान आणि प्रेम या दोघात काय फरक आहे तो 2च वाक्यात सांगतो, त्याची तुलना करत. 2 वाक्य. ज्ञान काय करतं आणि प्रेम काय करतं. ज्ञानाचा स्वभाव आहे चिकित्सा करणं. ज्ञान चिकित्सा करतं. प्रेमाचा स्वभाव काय, प्रेम तृप्त करतं. 2 मुद्दे आहेत. ज्ञान काय करतं, चिकित्सा करतं. म्हणून ज्ञानी माणसं चिकित्सक असतात. मी अनेक महापुरुषांचा ऐकले गेल्या 40 वर्षामध्ये, म्हणून बहुश्रुत आहे मी. कदाचित अभिनिवेश मनात असेल त्याचा, कदाचित सार्थ अभिमान पण असेल, पण भगवत पूज्यपाद संत डोंगरेजी महाराज असं सांगायचे त्यांच्या भागवतात. त्यांचं दर्शन पण दुर्मिळ होतं. डोंगरेजी महाराजांचं दर्शन दुर्मिळ होतं, पण त्यांच्या श्रीचरणाजवळ बसून मी त्यांच्याच मुखातून 3 वेळा भागवत महापुराण ऐकलं. ही माझी सर्वात मोठी पारमार्थिक संपत्ती आहे. ते असं म्हणायचे, ज्ञानी मत बनो. डोंगरेजी महाराजांचं स्लोगन, ज्ञानी मत बनो भक्त बनो, असं म्हणायचे. ज्ञानी मत बनो भक्त बनो. क्यों? ज्ञानी भक्त असेलच असं नाही, पण भक्त मात्र ज्ञानी असतो. हा फरक आहे. ज्ञानानं काय होतं, चिकित्सक बुद्धी वाढते, माणूस चिकित्सा करतो. ज्ञान चिकित्सा करतं आणि प्रेम तृप्त करतं. हा फरक आहे. दुसरी गोष्ट, ज्ञान आणि प्रेम याच्यात त्यांचा मोबाईल जरा थांबवा. हे त्याच्यापेक्षा छान सांगतोय मी. ते फार महत्त्वाचं नाही आहे ज्याच्यासाठी तुम्ही आलाय. हे कमवायला मला 40 वर्ष गेली. सगळं बंद पाहिजे कीर्तन चालू असताना. कित्येक लोक ते मोबाईल हाताळत असतात. आयुष्यभर कीर्तन ऐकली तरी 1% सुद्धा फायदा होणार नाही आणि परमार्थाचा 1 पाऊल पुढे जाणार नाही. ज्ञान चिकित्सा करतं आणि प्रेम तृप्त करतं. ज्ञानानं देव कळतो आणि प्रेमानं तो बांधला जातो. ही प्रेमाची ताकद आहे, हे लक्षात घ्या. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट निवृत्तीनाथ महाराजांनी याच्यात सांगितली की अनेक साधनानं जो सापडत नाही, डोळ्याला दृग्गोचर होत नाही असा जो परमात्मा आहे तो नंदाच्या मांडीवर खेळत होता. या अभंगाचं पहिलं चरण आहे. न साधेते योगी न संपडे जगी, योगी न सापडते जगी, न साधेते योगी न संपडे जगी, साधे योगी न सापडते
नंदाच्या संगी तो नंदाच्या संगी बहुत अच्छे मोरे बुआ. रामकृष्ण. दुर्दैवाने कीर्तनातल्या सध्या फडावरच्या चाली जाऊन गडावरच्या येऊ लागल्यात. गार डोंगराच्या हवेसकट. मोरे बुवा त्याला अपवाद. अजून शांताबाई यायची राहिली आहे. माझ्याकडे नाही. नाही नाही, मी तुम्हाला सोडून बोललोय. भजन सुद्धा आमचं प्रदूषित झालंय. पण आपल्याला स्वाभिमानानं सांगायला पाहिजे की भजन विशुद्ध ठेवलं ते फक्त फड परंपरेने ठेवलंय. अजूनही बदल झालेले नाही. लयीत बदल नाहीत, तालात बदल नाहीत, स्वरात बदल नाहीत. तो योगानं साध्य होईल का नाही माहिती नाही. हे मी बोलत नाही, हे योगियांचे राजे असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांचे गुरुजी बोलतायत. न साधे ते योगी. कदाचित योगानं नाही सापडणार. आता हीच अशी चरण आहेत की एक स्वतंत्र कीर्तन होईल. लक्षून या योगी पाहती आभास. किती अवघड आहे. मुश्किल आहे. नाहम वसामी वैकुंठी योगिना हृदये रवो मत भक्ता यंत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. वर्णन केलंय. ज्ञानेश्वरीच्या भाषेत बोलायचं झालं तर ज्ञानेश्वर महाराज हे स्वतः योगियांचे शिरोमणी, स्वतः योगी ज्ञानेश्वर महाराज. पण ते स्वतः लिहितात, अगा योगाची अवाटा जे निघाले गा सुभटा तया दुःखाचा चिशेल वाटा भागाला. ज्ञानेश्वरी किती गोड बोलते. खरं तर या जिल्ह्याचं सगळ्यात मोठं वैभव कोण असेल तर वैकुंठवासी गुरुवरे पारणाचार्य पुंडलिक महाराज वेळुकर, ज्यांनी घराघरात ज्ञानेश्वरी नेली. हे सगळ्यात मोठं काम आहे त्यांचं. त्यांच्या करंगळेला धरूनच मी एकसळमध्ये पहिल्यांदा आलो. तुकाराम बीजेचा उत्सव होतो ना इथं, हा, त्या उत्सवातच पहिल्यांदा कीर्तन केलं. त्याला झाली 30 वर्ष. सकाळचं कीर्तन होतं वैकुंठवासी मारुती नाना कारंजकराचं, आणि नानांचं कीर्तन झाल्यावर संध्याकाळी माझं कीर्तन झालं. ते मला अजून आठवत आहे. आणि त्याला पुंडलिक महाराज कीर्तनाला बसले होते ऐकायला. आणि मग सकाळी आम्ही कीर्तन वगैरे झालं, थांबलो. दुसऱ्या दिवशी पुंडलिक महाराजांचं कीर्तन होतं. मला ते सोडत नव्हते. मग आम्ही संध्याकाळी फिरायला गेलो इकडं या बाजूला. फिरून वगैरे आलो. संध्याकाळी पुंडलिक महाराजांचं कीर्तन झालं. असा एकसळचा माझा जुना संबंध आहे. त्यावेळेस मी आलो होतो. फार सुंदर ज्ञानेश्वरी बोलते. इकडे लक्ष द्या. थोडी ज्ञानेश्वरी खूप बारकाईने अभ्यासली पाहिजे. तो मी वैकुंठी नसे, काय सुंदर ओव्या आहेत. वेळू एकू भानुबिंबी न दिसे, परी योग्यांच्या मानसे उमरून जाय, परी तयापाशी पांडवा मी हारपला घेवसावा, जेथ नाम घोषू बरवा करती माझा. आता मुले जावत नाही पुढे ते भाव सांगितल्याशिवाय. मी पण रमलोय कीर्तनात, पुढे जाऊ इच्छित नाही हे सांगितल्याशिवाय. इकडे लक्ष द्या.
2 पाठ आहेत ज्ञानेश्वरीत या ओवीचे. काय पाठ आहेत? परितया पाशी पांडवा मी हरपला घेऊसावा जेथ नाम घोषू बरवा करती माझा, असा एक पाठ आहे. पण प्रातस्मरणीय गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांचा पाठ वेगळा आहे. तो फार मला आवडतो स्वतःला. कोणता स्वीकारायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण पहिला पाठ काय? परितया पाशी पांडवा मी हरपला घेऊसावा जेथ नाम घोषू बरवा करती माझा. म्हणजे मी जर हरवलो आणि शोधायला लागलात तर जिथे नामस्मरण करतात, नाम घोषू बरवा करती माझा, माझा बरवा नाम घोष करती, तिथं मी तुम्हाला सापडेन. बरोबर आहे. एक अर्थ. आता मामांनी काय अर्थ केला ते सांगतो. ज्ञानेश्वरीच्या अभ्यासकांनी सगळ्या प्रती पाहिल्या पाहिजेत आणि सगळ्या प्रतीचा साकल्याने अभ्यास करून ज्ञानेश्वरीचं अध्ययन केलं पाहिजे. बोटं फिरून ज्ञानेश्वरी कळत नाही. जरा बोलू. गुरुवर्य पुंडलिक महाराजांनी खूप मोठा सप्ताह केला होता घाटकोपरला. घाटकोपरची मंडळी आहे तिथं. आणि तो सप्ताह सर्वोदयला झाला होता. सर्वोदय हॉस्पिटलच्या जवळ. याला 9,000 वाचक बसले होते पारायणाला. मी गेलो होतो. आणि एक खूप मोठा तत्वज्ञ माणूस आला होता. फॉरेनर होता, परदेशातून आला होता. तो म्हणला मला जरा 1-2 मिनटं बोलायचं आहे. वेल फिलॉसॉफर होता आणि त्यांनी इंग्रजीत भाषण केलं 15 मिनटं. त्यातला मराठी अनुवाद एका वाक्यात सांगतो. ते म्हणाले होते, मी जगभरातली तत्वज्ञानाची पुस्तक वाचली, जगभरातली, भारतातली नाही, जगातली, आणि ज्ञानेश्वरी पण वाचली. पण माझं मत असं आहे की जगातलं तत्वज्ञान ज्या ठिकाणी संपतं त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं तत्वज्ञान सुरू होतं. असं त्यांनी ज्ञानेश्वरीचा गौरव केला होता पुंडलिक महाराजांच्या साक्षीनं. थोडा ह्याचा अभ्यास बघा कसा आहे. नामघोषू बरवा करती माझा हा एक पाठ आहे. आणि गुरुवर्य मामासाहेबांनी असा केला, परितया पाशी पांडवा मी हरपला घेऊसावा जेथ नाम घोषू बरवा करती ते माझे, असा पाठ दिला. त्याचा अर्थ कळला? असा नामघोष जे करतात ते माझे आहेत, हा जवळचा पाठ आहे. असं भजन करणारे जे संत आहेत ते माझे आहेत. नाम घोषू बरवा करती ते माझे. देवाने सुद्धा त्यांच्याविषयी ममत्व धारण केलंय. एक दृष्टांत सांगतो चला. जास्त सखोल सांगितलं की सकाळी 10 वाजता पण काही माणसं समाधीस्थ होतील. रात्री तर होतीलच होतील. चला एक गोष्ट सांगतो, फार सुंदर आहे. ते परब्रह्म किती अनाकलनीय आहे. अनेकांनी त्यात आता किती सांगू, त्याला जाणून घेण्याचा खूप लोकांनी प्रयत्न केला. थोड्या लोकांनी केला नाही, पण तो आकलन झाला नाही. त्याला जाणण्याचा पहिला प्रयत्न वेदांनी केला, पण वेदासिबाई कळलेची नाही. शेष शिणला झाल्या 20,000 जिबा. दुसरा शेषाने प्रयत्न केला, पण असं म्हणतात की शेषाने त्याचं वर्णन करताना त्याची जीभ फाटली. झाल्या 20,000 जिबा. शेषाला 1,000 तोंड आहेत, 2,000 झाल्या म्हणजे एका जिभेच्या 2 झाल्या. पूर्वी सापाला एकच जीभ होती. देवाचं वर्णन करण्यापूर्वी देवाचं वर्णन करताना ती जीभ फाटली आणि 2 झाल्या. तेव्हापासून कधी साप निघाला तर बघा. अशा त्याला 2 जिभा असतात का नाही? असं मानायचं कारण नाही सापाला 2 जिभा असतात. समाजात अशी माणसंही असतात आणि निवडणुकीच्या काळात तर जास्त दिसतात 2 जिभेनं बोलणारी. शेष शिणला झाल्या 20,000 जिबा. ज्ञानेश्वरी सांगू, एक ओवी चांगली सांगू. काय ज्ञानोबाने चिंतन केलंय. वा 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 वा, आहा हा हा, बहुत बढिया. ज्ञानेश्वर महाराजांनी एका ओवीत सांगितलं, जेथ शंभूचे तपन पुरे देवी लक्ष्मीचे थोर पणसरे तेथ प्राकृत हेंदरे केवी जाणूल आहे. काय ज्ञानोबाराची होय. जे शंभूचे तपन पुरे, साक्षात भगवान शंकराचं तप पुरणार नाही. लक्ष्मीचे थोर पणसरे ते प्राकृत हेंदरे. हेंदऱ्या शेंद्र्यांना काय कळणार आहे ते. आपल्याला तर 14च वर्ष झाली माळ घालून. आपण तर की झाडकी पत्ती. जिथं शंभूनी माता टेकला
जे पाय धुवायच्या दैवा पात्र झाली अशी लक्ष्मी, आपल्याला काय कळणार? अशा साधनाने तो कळत नाही. दृष्टांत सांगतो, फार सुंदर. सगळं नको कळू देत कीर्तन, एवढं नेलं तरी पुष्कळ आहे. माझ्याकडे लक्ष द्या. एक निबिड अरण्य होतं. योगाचा विचार आलाय म्हणून सांगतो. एक निबिड अरण्य होतं, ज्या अरण्यामध्ये दिवसा सुद्धा प्रकाश येत नव्हता. असे घनघोर दाट जंगल. त्या जंगलामध्ये एक साधू तपश्चर्या करत होता. खूप सुंदर कथा, ऐका जरा. एक साधू तपश्चर्या करत होता. सकाळी उठायचा, ब्राह्ममुहूर्तावर स्नान करायचा, आराधना करायचा. ज्या सत्तेच्या बळावर सगळं विश्व चाललंय ती सत्ता आकलन होते का म्हणून ध्यानामध्ये पाहायचा. दुपारी 12 वाजता उठायचा, फळं मिळतील ती खायचा, निर्झर होता त्याचं पाणी प्यायचं आणि पुन्हा शांत असा ध्यान धारणेमध्ये निमग्न व्हायचा. अशी ध्यान धारणा करत 1000 वर्ष गेली. ही त्रेतायुगातली गोष्ट आहे, इकडे लक्ष द्या. त्या माणसाला 10,000 वर्षाचं आयुष्य होतं. 1000 वर्ष तपश्चर्या झाली. फलश्रुती शून्य. एके दिवशी अमावस्येच्या रात्रीमध्ये तो त्या जंगलातून फिरत होता. एक तर ते निबिड अरण्य, प्रकाश येत नव्हता दिवसा, तर अमावस्याच्या रात्री काय असेल? डोळ्यात बोट घातलं तरी सुद्धा कळणार नाही इतकी अमावस्या दाट होती. काळा मिट्ट अंधार होता. रस्त्याने चालला होता. चालता त्याला असं दिसलं की एक मोठा तेजोगेल दिसला. असा असं गोल तेजाचं वर्तुळ दिसलं. थबकला, काहीतरी असावं. आणि त्याची बालंबाल खात्री पटली, आज काहीतरी चित्र आहे. कारण त्याची इच्छा काय होती, इकडे लक्ष द्या. त्याची इच्छा अशी होती की या तपश्चर्येच्या बळावर कोणीतरी ब्रह्मवेत्ता भेटावा, त्या ब्रह्मवेत्तेच्या मुखातून ब्रह्मविद्या कळावी आणि त्या ब्रह्मविद्येच्या बळावर ब्रह्म कळावं, या हेतून तपश्चर्या चालली होती. तो तेजोवलय दिसला. काय उत्सुकतेनं पुढे पुढे गेला. थोडासा जवळ गेल्यानंतर त्या तेजोवलयामध्ये एक मानवी आकृती दिसली. आणखीन जवळ गेला. अतिसमीप गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की एक षोडश बाला, 16 वर्षाची मुलगी ध्यानस्थ बसली होती. इकडे लक्ष द्या. आणि त्या ध्यानस्थ बसलेल्या मुलीच्या अंगकांतीचा प्रकाश होता. तिच्या अंगकांतीचा प्रकाश बाहेर पडत होता. त्याला आभा म्हणतात, अशी तिची आभा होती. थपकून गेला. काही कळेना. जवळ गेल्यानंतर त्याला वाटलं की आपण विचारावं, म्हणून तिला प्रश्न विचारणार की देवी आपण कोण. आणि त्याने असं तोंड पण उघडलं विचारायला, आपण कोण. पण विचारण्यापूर्वी पुन्हा तोंड मिटून घेतलं आणि त्याने विचार केला, जी साध्वी बसली तपश्चर्या, तिच्या अंगकांतीचा एवढा प्रकाश पडलाय आणि तिने जर तोंड उघडलं आणि त्यासाठी डोळे उघडले तर कदाचित डोळ्यातून एवढं तेज बाहेर पडेल की मला सुद्धा भस्म करून टाकेल. मी ऐकायला शिल्लक राहणार नाही. म्हणून तिची प्रतीक्षा करत उभा राहिला हात जोडून. ती कधी डोळे उघडते, हात जोडून उभा राहिला. काही काळानं त्या मुलीने हळूहळू डोळे उघडले. कमळाच्या पाकळ्या उघडाव्या तसे तिचे डोळे उघडले. टपोरे आणि तेजस्वी डोळे उघडता क्षणी हातातली काठी पडते तसा तो साधू खाली पडला आणि तिने साष्टांग नमस्कार काढला. उठून उभा राहिला आणि तिने विनम्रतापूर्वक तिला विचारलं, देवी आपण कोण. ऐका पुढे, पुराण फार सूक्ष्म रीतीने ऐकायचं असतं. त्या मुलीने त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाली, आपण माझ्यापेक्षा वडील दिसता, आधी तुमची ओळख सांगा. हे लक्षात घ्या.
ओळख विचारताना शिष्टाचार असा आहे की ज्येष्ठ माणसाचा पहिला परिचय करून घ्यावा, लहानाने आपला परिचय देऊ नये, हे शिष्ट मत आहे. वयाच्या 25व्या वर्षी कार्ड वाटायची नाहीत. कीर्तनकार आणि प्रवचनकार आपला परिचय द्यायचा नाही, हा शिष्ट संप्रदाय. त्या मुलीने परिचय नाही दिला, आपला परिचय द्या, आपण कोण आहात. तर त्या साधूने सांगितलं, मी 1000 वर्ष झाली तपश्चर्या करतोय. तपश्चर्याचा हेतू असा आहे की कुणीतरी ब्रह्मवेत्ता भेटावा आणि त्याच्याकडनं ब्रह्मविद्या कळावी आणि त्या ब्रह्मविद्येच्या बळावर मला ब्रह्म कळावं, म्हणून तपश्चर्या करतोय. त्याची ओळख संपली. आता ते ओळख काय असते हे सांगायला मला एक स्वतंत्र कीर्तन करावं लागेल. ओळख कशी असते, काय असते, कशी द्यावी, कशी देऊ नये. आता नाही सांगत मी, जब आएंगे फिर बताएंगे. त्यांनी सांगितलं माझं संपलंय, असं असं साधू आहे मी, आपण कोण. पुढे ऐका. तेव्हा त्या बसलेल्या साध्वीनं स्मित हास्य करत उत्तर दिलं, हे साधो, मी सुद्धा 1000 वर्ष तपश्चर्या करते. ती 16 वर्षाची मुलगी बोलली, मला 1000 वर्ष झाली तिथं, मी पण तपश्चर्या करते. साधूने विचारलं, हे तू? ती हसली मुलगी. म्हणले, हे साधो, कुणीतरी ब्रह्मवेत्ता भेटावा, त्याच्याकडनं ब्रह्मविद्या मिळावी आणि त्या ब्रह्मविद्येच्या बळावर ब्रह्म कळावं, या हेतूनं तो तपश्चर्या करतोयस ना, ती ब्रह्मविद्या मीच आहे. ती ब्रह्मविद्या मी आहे आणि अजून काही वर्षांनी भगवान कृष्ण जन्माला येणार आहे, तो कळावा म्हणून अगोदर तपश्चर्याला बसली. दृष्टांत संपला. परमात्मा श्रीकृष्ण कळावा याच्यासाठी ब्रह्महत्याचं ब्रह्मविद्या जर तपश्चर्या करतीये, तर आपण काय त्याला जाणू शकतोय. ब्रह्मविद्येने तपश्चर्या करावी, तो कळत नाही. म्हणून निवृत्तीनाथ महाराज वर्णन करतात, न साधे ते योगी, योगाने साध्य होणार नाही. न संपडे जगी, जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्ही शोधायचा प्रमाण नाही मिळणार. तो नंदाच्या ओसंगी उत्संगी खेळे, नंदाच्या मांडीवर अंकावर तो भगवान बालकृष्ण निर्गुण निराकार होता, तो सगुण साकार झाला आणि गोकुळामध्ये नांदत होता. काय सुंदर वर्णन आहे. कृष्ण माझा हरी खेळतो गोकुळी, 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 कृष्ण माझा हरी खेळतो गोकुळी. गोपिका सकळी वेधियल्या, गोपिका सकळी वेधियल्या, गोपिका सकळी वेधियल्या, गोपिका सकळी वेधियल्या, कृष्ण माझा हरी खेळतो गोकुळी, कृष्ण माझा हरी खेळतो गोकुळी, कृष्ण माझा हरी खेळतो गोकुळी, कृष्ण माझा हरी खेळतो गोकुळी. आपली परंपरा ही नाथ परंपरा आहे. नाथ परंपरा अत्यंत कठीण आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरुनाथांजवळ प्रार्थना केली, वास्तविक नाथ पंथाची दीक्षा कशी, एक शिष्य एक गुरु हा चिरुडला साच व्यवहारो. एका गुरुने एकच शिष्य करायचा, दुसरा नाही. ही परंपरा ज्ञानेश्वर महाराजांनी निकाली काढली. गुरुदेवांना सांगितलं, असं जर झालं तर सकलांचा उद्धार कसा होणार. एका गुरुने एकच शिष्य केला तर. हे मला सगळ्यांना वाटायची परवानगी असावी.
आणि सद्गुरू निवृत्तीनाथाने ती देऊन टाकली. आणि तेव्हापासून परिणाम काय झाला? कुळ हे पावन कृष्ण नामे, कुळ हे पावन निवृत्ती गयानी कृष्ण भक्तीची परंपरा वारकरी संप्रदायाने स्वीकारली आणि ती चालू राहिली. नाथ संप्रदायातून वारकरी संप्रदायाचा उदय झाला. निवृत्तीनाथ महाराज वर्णन करतात, कृष्ण माझा हरी खेळतो गोकुळी, गोपिका सकळी वेधियल्या. फार विस्तार करत नाही. गायींचे कळप, गोपाळ अमूक, खेळत असे दीप वैकुंठीचा. त्या गोकुळामध्ये भगवान कसा खेळत होता याचं वर्णन आहे. आणि मला या अभंगाचं शेवटचं चरण जास्त मोहन घालतंय. काय रचना! मी सुरुवातच अशी केली, थोड्या लोकांना कळाली असेल. विरक्त असणाऱ्या निवृत्तीनाथांनी शृंगार रसाची गवळण करावी, हे अभंगाचं वैशिष्ट्य आहे. आता शेवटचं चरण कसं आहे बघा. निवृत्तीचे दिपडे वैकुंठ साबडे, यशोदेचे कोडे चुंबन देते. यशोदामाई कोड कौतुक करत होती, भगवान कृष्णाला चुंबन देत होती. पण आधी शब्द काय वापरलेत बघा, दिपडे, रुपडे, साबडे. ही काही शुद्ध मराठी नाही. संत वाङ्मयातली भाषा वैभव हा एक व्याख्यानाचा खूप चांगला विषय आहे. काय भाषेचं मार्दव आहे. आता बघा तुम्ही ज्ञानेश्वरी वाचणारे लोक, देवा तूची गणेश सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्तीदास अवधारी जोजी, हे शुद्ध आहे भाषेच्या पंगणात. पण गणेशू प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू, ही उकारांत भाषा आहे. ती गोड लागते कानाला. अवचिता परिमळू झुळकला अळूमाळू, मी म्हणे गोपाळू आला उमाये. विरणीमध्ये त्यांनी गोपाळू, अळूमाळू असे शब्द घातलेत का नाही. आता मी भाषेचा अभ्यासक आहे पुणे विद्यापीठाचा, भाषेविषयी किती सांगू शकेल. काय काय वेळेला काय होतं माहिती का, ग्रामीण भाषाच खरी आहे, शुद्ध. मी प्रूव्ह करून दाखविला लगेच इथल्या इथं. सांगू म्हणतात. चला, ओठात आले तर पोटात ठेवू नये. आता समजा एखाद्या मुलाला इथं सांगितलं की जा रे बाबा सरपंच आहे का बघून ये. मग तो गेला आणि तो खेड्यातलं पोरग गेलं आणि परत आलं. अहो म्हणले सरपंचाला बघायला गेलं पण तो तिथं नव्हता. शुद्ध का शुद्ध? शुद्ध. तो तिथं नव्हता. बर, पुन्हा त्याला पाठवलं, जा रे पाटलाला बघून येतो. म्हणला पाटलाला बघायला गेलो, तो तिथं होता. काय म्हटलं? तो व्हता. आता व्हता शुद्ध आहे का अशुद्ध आहे? व्हता हा शुद्ध आहे का अशुद्ध आहे? एवढं घाबरू नका, काही तालुका मास्तर नाहीये मी, इन्स्पेक्शनला आलेलो. व्हता शब्द अशुद्ध आहे का नाही? तिथं काय पाहिजे? होता. हला काना हा, त्याला मात्रा तो होता. मग तसा जर केला, त्याला नकार लावला तर न होता असा शुद्ध होईल. कळतंय का नाही? व्हताच्या विरुद्ध नव्हता, होताच्या विरुद्ध न होता. मग आपण न होता मानणार का? नाही. नव्हता हा जर शुद्ध आहे तर व्हता पण शुद्ध आहे. त्याला अशुद्ध म्हणायचं कारण नाही. आता किती गाथ्यामध्ये शब्द, मी हा शब्द शुद्ध आहे का नाही? मी हा शब्द शुद्ध आहे.
पण तुकोबारा म्हणतात काय म्या पामरे बोलावी उत्तरे. म्या हा शुद्ध गावखेड्यातला शब्द आहे. म्या तुला सांगितलं नाही का की शुद्ध नाही म्या. त्या भाषेचं एक फार मोठं वजन असतं. ते असं म्हणजे फार शुद्ध केलं की मिळमिळीत होतं. त्याच्यामध्ये ताकद राहत नाही. मग खेड्यातला आईला मायला तर सोडूनच द्या, ते आणखीन वेगळं आहे. जास्त शुद्ध ते त्याला काही काही माणसं मी बघितले की ते शिवी हे त्यांचं क्रियापद आहे. ते क्रियापद वाक्य वापरल्याशिवाय वाक्यच पूर्ण होत नाही. ते काय बोलायचं कारण नाही. आणि ते ध्रुपदच जास्त गोळतं. सचिन महाराज आहेत आमचे, माझ्याबरोबर 18 वर्ष सचिन महाराज होते. तेव्हा एक एक असली माणसं आम्ही ज्ञानेश्वरीपेक्षा माणसं लय तपासले. काय आता तुम्हाला सांगतो, यांची भाषा कठीण काम आहे. बरं शिवी घातली हे त्यांना कळत पण नाही. एवढं सहज त्याला एकदम परफेक्ट शब्द वापरू का, लीलया लीलया शिव्या घालतात. आता माझ्याजवळ मोबाईल सगळ्यांकडे आहे का नाही. मला एक असा फोन आला, अननोन होता साहेब, त्याच्यात काही नावच नव्हतं. असे येतात कितीतरी फोन. आता मी उचलला आणि आम्ही ठरवलंय की रामकृष्णारी म्हणायचं, हॅलो म्हणायचं नाही. मी फोन उचलला आणि रामकृष्णारी म्हणलो, काही चुकलं का. तिकडून आवाज आला, त्याच्या आईला महाराजाला फोन लागला वाटतं, दिला ठेवून. मोठी गंमतच आहे तुम्हाला सांगतो. मला वाटतं कधी आपण चुकीच्या लोकांना तर ज्ञानेश्वरी सांगत नाही ना. दिपडे साबडे रुपडे, जरा बोलू का, ऐकता. हे सगळे शब्द आईच्या तोंडातले आहेत. वात्सल्ययुक्त शब्द. त्या बायका आहेत ना बसलेल्या माझ्या माता भगिनी, या सगळ्या माता माऊलींना सांगतो, त्यांचं प्रेम असं ओसंडून वाहतं. तेव्हा प्रेमाला व्याकरणाचे नियम लागत नाहीत. ती काय बोलेल त्या पोराला. आता तुम्हाला सांगू का माझ्या गुरुजींचा शब्द, ते म्हणायचे पोरग डांबरी मेनकापडी जरी असलं ना, काय कळतंय का, माझा शब्द तरी कळतोय का, तरी त्या आईला काय प्रिय असतं ते लेकरू. काय तिला उपमा देते, अरे रे 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 रे. त्या उपमात 30 दिवस जाणे. सांगू का एक दोन, माझी चिकूची फोड. आता काय उपमा आहे काही, ती आई म्हणते त्याला माझी पेरवाची फोड. जरा मोरे बुवा ह्या उपमा तरी बऱ्या, मारती बुवा ह्या उपमा बऱ्या, चिकूची फोड पेरूची फोड. माझा कणकेचा उंडा, आता ही काय उपमा आहे का, माझा कणकेचा. आता ती कणिक मळतच असते, मग तिला तीच उपमा येणार ना, कणकेचा उंडा. ते पोर असं असतं गुटगुटीत, तिला कणकेचा उंडा म्हणते. ती काय उपमा देईल त्याचा नेम नाही. तसं निवृत्तीनाथ महाराज सुद्धा म्हणतात, निवृत्तीचे दिपडे वैकुंठ साबडे, यशोदेचे कोडे चुंबन देती, कृष्ण माझा हरी खेळतो गोकुळी, गोपिका सकळी वेधियेल्या विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, टाळी वाजवा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. देवाधिदेवा जगत्रय जीवा, देवाधिदेवा जगत्रय देवा, देवाधिदेवा जगत्रय देवा, देवाधिदेवा जगत्रय देवा.
प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे वारकरी संप्रदायामध्ये काला कीर्तन केलं जातं. करणे बंद चालू केलेत का परत? लगेच कळतंय मला. करणे चालू केले की आतल्या लोकांना ऐकायला येत नाही. आणि मला असं वाटतं की ज्याला ऐकायचं त्याने आत येऊन बसावं. इथे जागा केवढी अजून? भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगितल्याशिवाय काला होत नाही. म्हणून काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान कृष्णाची लीला सांगावी लागते. लीला सांगितलं की काला होतो, हे लक्षात ठेवा. श्रीमद भागवताच्या दशम स्कंदामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या लीला आल्या. आता मी विस्तारपूर्वक करत नाही, कारण सगळे लोक कीर्तन ऐकणारे आहेत. इथे बसलेले आमचे सगळे वारकरी नेमाचं भजन करणारे नेहमी काला करतात, नेमा काला ऐकतात. पण काला किती ऐकला तरी सुद्धा पुन्हा पुन्हा ऐकावा वाटतो, त्यालाच काला म्हणतात. काला नित्य नूतन आहे. भगवान कृष्णाचं चरित्र नित्य नूतन आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी गंमत केली, ज्ञानेश्वरीत वाचा, फार सुंदर आहे. भगवंताचं चरित्र हे नित्य नूतन आहे. म्हणजे नित्य नूतन म्हणजे नेहमी वेगळं ऐकायला मिळतं. कथा त्याच असल्या तरी सुद्धा त्याच्यात नाविन्य असतं, त्याला नित्य नूतन म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी एक भांडण सांगितलंय भगवान शंभूचं आणि पार्वतीचं ज्ञानेश्वरीत. असं मानायचं कारण नाही, आपणच भांडतो. म्हणजे आपल्या शंभू पार्वतीचं होतं असं नाही, ते शंभून पार्वती पण भांडलेत. भागवतामध्ये भगवान कृष्ण आणि रुक्मिणीचा कलहाचा एक अध्याय आहे, कृष्ण रुक्मिणी कलह. त्यांचंही भांडण झालं. आपले आता एवढे बसला ना सगळे, आपण हे सगळे प्रपंचिक आहोत. माझ्या सकट तुम्ही सगळे एखाद्याने हात वर करा बरं, आमच्या नवरा बायकोचं भांडण झालं नाही. जरा बोलू का? हात वर का केला म्हणून भांडण होईल? भांडण होतच असतं. भांडले नाही ते नवरा बायकोच नाही. हा, ही परफेक्ट डेफिनेशन. भांडण किती असतं? उगी काहीतरी काही कारणावर असतं. पुंडलिक महाराज सांगायचे, मी त्यांची कीर्तनं खूप ऐकली. ते म्हणायचे नवरा बायकोचं भांडण कशावरून झालं? काय नाही, नवरा म्हटला अगं कोणी कुत्रं पाळतं, कोणी मांजर पाळतं, आपण एक माकड पाळू. ते बायको म्हणली एक असताना कशाला दुसरं आणायचं? झालं भांडण सुरू. काय त्या भांडण भांडली. राग डबा करून दिला. तोही घरी ऑफिसला गेला. संध्याकाळी येताना गजरा घेऊन आला, भांडण मिटलं. त्या भांडणाला काही चव नसते जास्त. ते तेवढं. आणि रोषे प्रेम दुनवटे, त्या भांडणाने प्रेम वाढतं. असो, भगवान शंकराचं आणि पार्वतीचं भांडण. आता मला वेळ नाहीये सांगायला ते भांडण, एक दोन शब्दामध्ये संपवतो. भगवान शंकर गीता वाचतात, दररोज वाचतात. असं हे ज्ञानोबाने लिहिलंय. भगवान रोज गीता वाचतात. भगवान शंकर काहीतरी सण होता, पार्वतीने सुंदर कापसाची पैठणी नेसली येवल्याची, सुंदर दागदागिने घातले. पण हे आपले पुस्तकातच. हे पार्वतीला जर राग आला, एवढी मी नटून आले तरी माझ्याकडे बघत नाही, म्हणजे काय नवरा आहे का कोण आहे? म्हणून पार्वतीने भगवान शंकराला हटकलं, काय त्या पुस्तकात रोज 9वा 12वा काय वाचायचं? तेच रोज बघते, तेच वाचताय. गीता 9वा अध्याय 12वा अध्याय 15वा अध्याय, रोज काय वाचायचं? तेच. तर भगवान शंकराने तिची गंमत केली. झाली की 25 वर्ष, तुझ्याकडे तरी काय रोज बघायचंय? संसारातलं भांडण. पार्वती रुसली आणि भगवान शंकराने, अहो मी इतकं सोपं सांगत नाही. ब्रह्मचर्याचा 80 व्रत स्वीकारलेले, जे विषय जिणून जन्मले, संसाराचा लवलेश सुद्धा नाही. ज्ञानोबा संसारातला दृष्टांत किती सुंदर देतात. काय प्रतिभा असेल, त्याने वर्णन केलं.
या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी तेत भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. आणि मग समारोप काय केला, तेत हारू म्हणे नेणीजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. भांडण संपलं. काय सांगितलं बघा, ओवी नुसती गायली, काय सांगितलं ते म्हणले, पार्वती तुझं रूप जसं नित्य नूतन आहे तशी गीता पण नित्य नूतन आहे. तिलाही बरं वाटलं. देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. तसं भगवान कृष्णाची लीला पण नित्य नूतन आहे. त्या थोडासा विचार सांगतो. मी शेकडो कीर्तन ऐकलीत संत कोंडाजी बाबांची. मी आत्ताच सांगितलं 16 वर्ष मला त्यांचा सहवास घडला. कोंडाजी बाबा कीर्तन फार गोड करायचे कालेचं. त्यांचे बसलेले सगळे काही जुने वारकरी, त्यांना सांगू का त्यांचा शब्द, तुम्हाला सातारकरांना नवीन आहे हा. पण कोंडाजी बाबा कीर्तनाला बसले की म्हणायचे, लय बुवाबाजी करायची नाही, आवरून घ्यायचं. बरोबर आहे, लय बुवाबाजी करायची नाही, आवरून घ्यायचं. आणि 1:30 वाजेपर्यंत काला बी सोडत नव्हते. गोळीबारला विचारा, लय बुवाबाजी करायची नाही, आवरून घ्यायचं. आणि मग दृष्टांताला दृष्टांत सांगत सांगत कधी 2 वाजायचे ते कळायचे नाही. पण कोंडाजी बाबाची वाणी ही वेदवाणी होती, ऐकतच राहावं असं वाटायचं, अशी ती एक वेदवाणी होती. रमून जायचे, घड्याळाचं भान नसायचं. बाबा संपवतील तेव्हा काला, असा काला होता कोंडाजी बाबांचा. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र अगम्य आहे, मला विस्तार करायला फारसा वेळ नाही आहे. पण भगवान अवतीर्ण झाले, भगवंताचं प्रागट्य झालं. भगवान जन्माला आले मथुरेत, पण प्रागट्य झालं ते गोकुळात झालं. आणि गोकुळात जन्माला आल्यानंतर नंदाला कोण आनंद झाला, फार आनंद झाला नंदाला. आणि असा नियम आहे, पुत्रप्राप्तीची वा कन्या प्रसवाची बातमी आली की त्याला जो बातमी देईल त्याला पहिल्यांदा बक्षीस द्यायचं असतं. हा नियम आहे, काहीतरी द्यायचं त्याला. पण आत्ता सुद्धा जी चांगली माणसं आहे ती नर्स सांगितलं आल्याबरोबर तिला 100-500 रुपये देतात, द्यावेत. काही माणसं एका पेड्याचे 4 तुकड्यातला 5वा तुकडा, एवढं कृपण असू नये. एवढी गोड बातमी आणल्यानंतर नंदाला मुलगा झाला ही बातमी आल्याबरोबर नंदाने समोर पाटी घेतली आणि त्या पाटीमध्ये नाना प्रकारची रत्न ठेवली आणि तो वाटू लागला. अशी कथा आहे. भगवत पूज्यपाद संत डोंगरीजी महाराज सांगायचे, एक गवळण आली, इकडे लक्ष द्या. आणि ती गवळण म्हणाली, बाबा तुम्हाला मुलगा व्हावा म्हणून मी 11 वर्ष सोमवार केला, महादेव पावला आणि तुम्हाला मुलगा झाला. तुला काय पाहिजे बाई? ती म्हणली, मला बोरमाळ द्या. तिला बोरमाळ दिली. ती बाई गेली आणि गावात सांगत सुटली, नंद दागिने वाटतायत. पुढं काय झालं हे सांगितलं पाहिजे. सगळ्या गवळणी नंदाच्या वाड्यात. एक गवळण म्हणली, बाबा तुम्हाला मुलगा नव्हता म्हणून मुलगा व्हावा म्हणून मी 11 वर्ष मंगळवार केले आणि माझी मंगळाई पावली, तुम्हाला मुलगा झाला. तुला काय पाहिजे? ती म्हणली, मला चपला हार द्या, सोन्याचाच. पण त्याला एवढं रद्दी नाव कुणी दिलंय हे 40 वर्ष मी विचार करतोय. हार सोन्याचा आणि त्याला नाव काय? चपला हार. मी माझं अनुमान काढलं की रोज मागत असेल, देत नव्हता तोपर्यंत चपला मारत असावी. ज्या दिवशी दिला त्या दिवशी चपलाहार नाव झालं, सोन्याचा चपलाहार नंदबाबाने दिला. एक गवळण आली, तुम्हाला मुलगा हो म्हणून मी पांढरे बुधवार केले, तुम्हाला मुलगा झाला. काय पाहिजे? मला पुतळ्या द्या, पुतळ्या. नवीन मुलींना पुतळ्या माहीत नाही, पण त्या पुतळ्या असायच्या पूर्वी. माझ्या आजीच्या गळ्यात होत्या पुतळ्या असायच्या. त्या 1 ग्रॅममध्ये होत नाहीत, चांगलं 5-6 तोळे लागतात तेव्हा पुतळ्या होते. माझ्या आजीच्या गळ्यात होते. जिजाबाई मैपतराव अशा पिवळी धमक म्हातारी होती. एक ब्राह्मण आला. ब्राह्मण म्हणाला, बाबा तुम्हाला मुलगा व्हावा म्हणून मी 11 वर्ष एकादशी केली, महाविष्णू तुमच्या पोटी आला, तुम्हाला काय पाहिजे? मला म्हणले 1000 गायी द्या. ब्राह्मण काय मागणार? 1000 काय, नंदाने 5000 गायी दिल्या आणि सालंकृत म्हणजे त्याच्या शिंगात सोन्याच्या शेंब्या ठोकून दिल्या, पितळेच्या नाही, शेंब्याच म्हणतात ना, सोन्याच्या शेंब्या ठोकल्या. ब्राह्मण घरी घेऊन आला. घरात गाई, दारात गाई, गोठ्यात गाई, वठाणात गाई, पडवीत गाई, सगळ्या गाईच गाई. त्याची बाई पाण्याला गेली होती नदीला.
ती पाणी घेऊन आली, डोक्यावर हंडा. त्या सगळ्या गायी बघून ती चमत्कारिक म्हणली, कोणाच्या? म्हणली आपल्या. कुणी दिल्या? नंदबाबांनी दिल्या. ती बाई बरसली त्याच्यावर. काही अक्कल आहे का? फुकट दिल्या म्हणून किती पण आणायच्या, फुकट दिल्या म्हणून किती आणायच्या, काही कळतं का नाही? याला कोणी आता वैरण घालायची? फुकट आणल्या, वैरण कोणी घालायची? ब्राह्मण शांत होता, तो म्हणला, अगं ह्याच्यातले 1000 आपल्याला ठेवायच्यात आणि 4000 तुझ्या माहेरी पाठवायच्यात. असं होय, मग 10,000 का नाही आणल्या? कोंडाजी बाबा म्हणायचे, काही बापाची जहागिरी चालली वाया तिकडं. आत्ता त्याला अक्कल नव्हती, त्याची अक्कल काढली आणि आता म्हणली 10,000 का नाही आणल्या. असं काही गोकुळात चाललं होतं. एक गवळण आली, शहाणी होती, आली आणि नंदबाबांच्या जवळ बसली. म्हटली, तुम्हाला मुलगा व्हावा म्हणून मी पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा केल्या, तुम्हाला मुलगा झाला, तुला काय पाहिजे? तुला चपलाहार देऊ, पुतळ्या देऊ, वजरटीक देऊ, गोठ देऊ, पाटल्या देऊ, काय पाहिजे? शहाणी गवळण म्हणाली, हे सगळं सोनं नाणं मला नको आहे, कारण कधी ते संपणार आहे. यशोदेच्या मांडीवर भगवान कृष्ण खेळत होता. ती म्हणाली, नंद बाबा, तो विश्वाचा जो लाल आहे तो तुझ्या कुशीमध्ये, तो माझ्याकडे जरा वेळ दे, एवढंच मागायला आली ती शहाणी गवळण. यशोदेने तिच्या मांडीवर दिला, हा तुझा पण आहे, सगळ्या विश्वाचा जनित आहे. तिने तो असा गोपालकृष्ण जोजवला, त्याचं चुंबन घेतलं आणि पुन्हा त्या यशोदेकडे दिलं आणि भाव विभोर होऊन सगळ्या गोकुळात सांगत सुटली, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी, पाहता पाहता मनाला पुरे धनी, पाहता पाहता मनाला पुरे धनी, पाहता पाहता मनाला पुरे धनी, पाहता पाहता मनाला पुरे धनी. असा गोकुळात आनंद चालला होता. पण दुष्टा चळका पसुटाला, इकडे नंदाला मुलगा झाला, गोकुळात भगवान कृष्ण वाढतोय, हे कंसाला काही स्वस्थ बसू देना. त्यांनी पैजेचा विडा मांडला. भागवत वाचा आपण, जो कोणी कृष्णाला मारून येईल त्याला खटाव तालुका बक्षीस दिला जाईल. आपला कोरेगाव द्यायचा नाही. पहिल्यांदा विडा उचलला एका बाईनीच उचलला. भागवत बोलतं, पुतना नावाच्या राक्षसीने उचलला. तेव्हापासून लेडीज फर्स्ट, आपला नंतर नंबर आहे. लेडीज फर्स्ट. पुरुषांनी विडा उचलला नाही, एका बाईने उचलला आणि तो नियम चालूच झाला. आता एका लग्नाला परवा गेलो होतो, कधीतरी जावं लागतं संबंधातून. ते लग्न लागल्याबरोबर तो जो अँकरिंग करणारा होता, निवेदक, त्याने लगेच सांगितलं, पहिल्यांदा बायकांची पंगत होईल, कुणी पुरुषांनी बसायचं नाही. हा काही आपण घोडं मारले का? दुपारचा 1:30 वाजलेला, पोटात कावळे ओरडून मेले होते. पहिल्यांदा बायकाला जेवायला, काय पुरुषाला काय जीव नाही का? मी त्याला विचारायला गेलो, साहेब का रे? म्हणले सगळ्यांदा बायकांना बसायचं, पुरुषांचं काय? एकत्र बसू देत की सगळ्यांनी, बायकांनाच का? तो म्हणला, महाराज तुम्हाला ज्ञानेश्वरी कळते, हे कळत नाही. मी माझी ज्ञानेश्वरी काढली त्याने. तुम्हाला ज्ञानेश्वरी कळते, ह्यातलं कळत नाही, चला बाहेर. जरा बाजूला नेलं, एका बाजूला. मला म्हणले, शांत राहा, बायकांना पहिल्यांदा जेवायला घालायचं का? आमटी कमी पडली तर 5 बादल्या पाणी टाकलं येतं, पुरुषांना कळत नाही. बायका लगेच म्हणतात पातळ आमटी झाली, त्यांना जीव घालायचं, मग किती फुळूक पाणी केलं. मी पटलं, म्हणलं मला ज्ञानेश्वरी हे कळत नाही, म्हटलं मला. लेडीज फर्स्ट अँड देन जेंट्स. पुतना मावशीने पहिल्यांदा विडा उचलला. काय म्हणले, आत्ताशी 5 दिवस झालेत त्याला, आणि काय तुम्ही त्याला घाबरता? आत्ता जाते, मारून येते. नंदाला मुलगा झालाय, मी जाते आणि मारून येते. कंस महाराजांना आनंद झाला. कंसाने तिचं आभूषण देऊन सत्कार केला. तिला मस्त येवल्याची पैठणी दिली, सुंदर दागदागिने दिले, नारळ दिला. ते बाकीचे सभासद होते ना दरबारात, ते म्हणले, महाराज तुम्ही असं काय करता?
सेवा झाल्यानंतर नारळ देणं ठीक आहे, सप्त्याच्या पहिल्या दिवशी नारळ दिल्यावर कसं होईल? काला झाल्यानंतर नारळ, आधी सेवा. ती अजून गेली आहे, काम पण केलं नाही, तिचा आधी सत्कार कशाला? मारून आल्यावर तिचा सत्कार केला तर योग्य आहे, आधीच सत्कार का केला? तेव्हा कंस म्हणाले, मूर्खा, तुला माहित नाही ही निघाली आहे पण परत येणार नाही म्हणून उरकून घ्या. हे मला माहिती आहे, ही चालली आहे, परत येणार नाही. तिला पैठणी दिली, ती आली. फार सुंदर वर्णन केलंय. नाम म्हणे आली नंदाची या घरा, स्वरूप सुंदरा देवांगना, स्वरूप सुंदरा देवांगना, स्वरूप सुंदरा देवांगना. नाम म्हणे आली नंदाची या घरा, स्वरूप सुंदरा देवांगना, स्वरूप सुंदरा देवांगना, स्वरूप सुंदरा देवांगना. संत कोंडाजी बाबा सांगायचे, नंदाच्या वाड्यात आली आणि यशोदेला हाक मारली. रस्त्यामध्ये जे विषाचे स्तनपाने मारू आली, स्तनात विष घेऊन आली. बरीच मुलं तिने गोकुळातली मारली. विष कसं आहे ते बघून परीक्षा घेऊन आली आणि यशोदेच्या समोर उभी राहिली आणि हाक मारली, यशोदे, ए यशोदे. यशोदा माई बाहेर आली. तुला मुलगा झाला असं ऐकते? होय झालाय. मग आण ना त्याला. यशोदा माई म्हणली, तो झोपलाय. तर कोंडाजी बाबा सांगायचे, देव पाळण्यात पडून विचार करत होता, मी काय झोपायला जन्माला आलोय? आणि बाबाचा शब्द आहे, हे बोनीचं गिराईक आहे. कोंडाजी बाबा काय म्हणायचे, हे बोनीचं गिराईक आहे, ते गेलं तर परत धंदा होणार नाही. म्हणून देवाने रडायला सुरुवात केली. पुतना म्हणली, तो रडतोय आणि झोपला म्हणतेस, आण त्याला. यशोदा माईने त्याला आणलं. यशोदेच्या मांडीवर भगवान होता. बाबा म्हणायचे, पुतना मावशीकडे बघून तो कृष्ण म्हणाला, राम राम मावशी, बरी पहिल्या नंबरावर आली. ज्यांनी त्यांचं कीर्तन ऐकलंय त्यांना हे आठवेल सगळं. राम राम, पहिल्या नंबरावर आली. लांबवण्यात काही स्वारस्य नाही. भगवान कृष्णाने पुतनेला शोषण केलं, तिला कैवल्य मुक्ती प्रदान केली. तुझे अवधारे जाणू स्वतंत्र, देताना म्हणसी पात्रा पात्र, कैवल्य ऐसे पवित्र, जे वैर्य आहे दिले. शक्टासूर मारला, कागासूर मारला, अगासूर मारला, एक एक यमसदनाला पाठवले. भगवान आता रांगू लागले, छोटे झाले. परब्रह्म निष्काम तो हा, परब्रह्म निष्काम तो हा, गवळी या घरी वाक्या वाळे अंधु कृष्ण नवनीत चोरी. परब्रह्म निष्काम तो हा, परब्रह्म निष्काम तो हा, गवळी या घरी वाक्या वाळे अंधु कृष्ण नवनीत चोरी. वाक्या वाळे अंधु कृष्ण नवनीत चोरी. या रांगणाऱ्या क्रियेमध्ये कुबेरपुत्रांचा उद्धार केला अशी भागवतात कथा येते. भगवान जरा मोठे झाले. पेंद्या, वडज्या, वाकड्या, बोबड्या असे गोपाळ गोळा केले. ते असे पाप्याचं पितर होतं. पोरं अशी होती. देवाने विचारलं, लोणी खात नाही का तुम्ही? दही खात नाही का? पेंद्या म्हणाला, दही दूध मागितलं की धम्मक लाडून चापट पोळी मिळते. मग दूध दही कुठं जातं? ते सगळं मथुरेला जातं. आम्हाला आई फक्त ताक देते. आत्याच्या गवळ्याची स्थिती तीच आहे. गवळी पण असा बावळट आहे, दूध विकतो आणि पोरांना पाव बटर घेऊन येतो. पोरं पाव खाऊन आतपाव झालेली. अशी पोरं दिसतात का तुम्हाला? एक सामाजिक भान म्हणून सांगतो. आज सकाळीच चर्चा झाली. सगळ्यात प्रदूषित काय असेल तर सध्या दूध आहे. कणेरी मठाचे मठाधिपती अदृश्य महाराज काडसिद्धेश्वर यांनी संशोधन केलंय. मागणीच्या समोर फक्त 15% उत्पादन आहे.
100 लिटर दुधाची मागणी असेल तर 15 लिटर दूध आहे. 85% काय पितोय आपण? मुंबईकर तर अत्यंत दुर्दैवी, पिशवीचं दूध आहे, काय करणार? पूर्ण केमिकल पितोय. काल्याच्या कीर्तनातून हे जर लक्षात आलं, गोधन वाचलं पाहिजे. कृषक पण सगळा झोपलाय रासायनिक खतांची मारे करत. पाश्चात्य राष्ट्र शहाणी झाली, ऑर्गेनिक शेती करायला सुरुवात केली. आमच्याकडे आज गोधन नाही. चला म्हणले, तुमची आई देत नाही तर मी देतो. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. भगवान श्रीकृष्णाने एक मंडळ स्थापन केलं, भगवान श्रीकृष्ण चौर्य मंडळ. अध्यक्ष भगवान, सेक्रेटरी पेंद्या, खजिनदार वाकड्या, बाकीचे सभासद. आणि चोऱ्या सुरू झाल्या. या घरी चोरी, त्या घरी चोरी, त्या घरी चोरी. चोऱ्यांचं प्रस्थ वाढलं. अनेक दृष्टांत आहेत. एक म्हातारी उठली, वयस्कर, आणि भर चौकात सगळ्या गवळणींना म्हटली, का ग तुमच्याच घरी कसा येतो? माझ्या घरी येऊ दे, दावतेच त्याला. भगवान म्हणले, सेक्रेटरी पेंद्या कमावून पत्ता टिपून घे. म्हातारी आगाऊपणा करायला लागली. संध्याकाळी त्याच घरी गेली सगळी पोरं. ती म्हातारी घोरत पडली होती. तिच्या 4 सुना पण झोपल्या होत्या. यांनी लोणी खा खा खाल्लं. जाताना एक लोणी